सकाळचे 8:30 वाजले. काकांनी एवढा सकाळी लोड हलका केलाय आपल्या ट्रॅक्टरचा, रोटरचा. आणि आपला जुगाड अजून काय मी काहीच होईल नाही. काका कस काय वाटलं आपला जुगाड? एक नंबर. हा एक नंबर. जोरात ना? जोरात जोरात. ते आसरे आले होते ना मधी कांडी, मग भरपूर गरके आणले. हे पा एवढं लोड असल्यावर काय ट्रॅक्टर चालेल? पिन निघती का पाहू? बेंड बेंड तर नाही झाली? हे पा त्याला असं थोडं हे झालंय, पण मग हे पा मला वाटलं बेंड बेंड होईल का काय, पण मग टिकून आपल्या याच्यावर ओरिजिनल ट्रॅक्टरची म्हणून चालली, नाही ते या रोटरच्या नसत्या चालल्या. काका चहा प्यायचा का? तर राम राम सर्वांना. सकाळचे 8:30 वाजून गेले. आपला चहा पाणी झालाय, काकांचा पण झालाय. इतक्यातच रोटर सोडून पेरणी यंत्र जोडायचंय. आपला पिनाचा जुगाड तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. रुवाताई पण आली. मित्रांनो, आपण सोडलंय आता रोटर. आता आपल्याला पेरणी यंत्र जोडायचंय. कोणाचं पेरायचंय का? आपलं पेरणी यंत्र जोडलंय आता. मित्रांनो, हे काय आपल्याकडून उघडत नाही. आपल्याकडून म्हणजे माझ्याकडून उघडलंय. सोयाबीन तर आहे अजून आतमध्ये. हा काका गेलेत पेरायला आणि आपल्याला आता डिझेल घेऊन यायचंय. मला तरी वाटतंय आत्ताच घेऊन या भाऊ. चला ड्युटी करू आपण, डिझेल घेऊन येऊ. नेहमी सारखंच आपली स्पेलेंडर घेऊन जाऊ. स्पेलेंडर परो चालो. तर मित्रांनो, मस्तपैकी दर्शन वगैरे झालं आपलं. चाललोय पंपावर. गेल्या 2 दिवसापासून काय गडबड चालू आहे काय माहित त्यांची. आज नसलं तर बरं होईल, लय टाइमपास होतो तिथं. तर मित्रांनो 1300चं घेतलंय, चाललोय. आलोय घरी आणि तेवढं होईल तेवढं डिझेल हाय ट्रॅक्टर मध्ये घरी काढून ठेवू. आपले रोटर करेल वावर पण पाहू कस काय अंधारात काही दिसले नव्हते का. हे बघा असं काहीच काढलंय आपण रोटर. हा एवढा सरळ पट्टा राहिलाय. हे बघा ते अँगल दिसते का, ते अँगल तिथपर्यंत. चला दुसऱ्या वावरापर्यंत जाऊन येऊ. हे बघा हे भुईमुंगाचं. तर आम्हाला आता एक आठवलं, आज रविवार आहे. आपल्याला ऋतुराज लाईव्ह चॅनलवर व्हिडिओ अपलोड करायचा आहे. व्हिडिओ अजून एडिट करेल नाही, कारण की टाइमच भेटला नाही. 4-5 दिवसापासून हेच चालू आहे आपलं शेतीची कामं, त्याच्यामुळे टाइमच भेटला नाही. एडिट करू, लगेच अपलोड करू. एडिटिंगला मला अर्धा-पाऊण तास लागेल मला. नाही इथून तिथून लावायचं कारण काय माहिती का, ते दोन्ही वावर म्हणजे असे वल्ले आणि गबा आहे, त्यांच्या पेंड लागायची शक्यता जास्त. त्या वावरामधून या वावरात आलं का, इकडं रोटर आहे ना पेंड फेकून देतो. एक वावर जर घेतला असतं तर त्याच्यात नसतं काही, पण त्या वावरांमध्ये गडबड केली असते. रोटरला एकदा पेंड लागल्यावर अशी जिरती काही माप जाम होऊन जातं. जाम काढायला फार जीवार येते ते. तर मित्रांनो 11:30 वाजले. आपण चाललोय ट्रॉली तिकडे सोडून देऊ माणसांना. आणि आपल्या ऋतुराज लाईव्ह युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पण अपलोड केलाय आपण. लय फाक काढेल होते, हे पण लावून घेऊ. तिकडं वावरात ट्रॉली सोडायची, त्याच्यामुळे राहून देऊ. फाक लावून घेतलं, सोडून येऊ ट्रॉली. इकडून रस्ता नाहीये, त्याच्यामुळं असं फिरून जायची बाई. डिझेल टाकून घ्यायला लागेल. आणले ते आता जेवण केलंय, लय गुडगुड हो राहिली. रस्ताच असा आहे. इथंच राहून देऊ का? चला जाऊ, आपल्या रोटरचं काम पाहू आता. आणि नटांचा स्टॉक पण आणलाय आपण, पण सध्या पिनावरच चालून देऊ, कारण की हे लगेच तुटत. बघू पिन मध्ये किती दम आहे. पेरलं मग 4 बिघे. 4 बिघे. ऑर्डर पण कॅन्सल केलं.
का बरं? आपलं घरचं केलं पाहिजे पहिले. काका एवढं ऑर्डर येत आहे, एखादा ट्रॅक्टर वाढून घ्यावा काय अजून याच्या जोडीला एखादा. काय 2 दिवसाची आहे. त्याला काय होतंय पण 2 दिवसाची पण का होईना. एखादा टार्गेट वगैरे घेऊन टाकू, स्वराज टार्गेट नाही तर जिओ घेऊ 36 HP चा. चला मित्रांनो करूया सुरुवात. कळेल कसं ऊन पण पडलेलं आहे. डिझेल पा टाकी माय मग ते नाही याची 30 लिटरची असेल बरं. चलो तर मित्रांनो हे बघा केली सुरुवात आणि पेंट काढल्यामुळं रोटरचा एकदम स्मूथ चालतोय ट्रॅक्टर. जास्त काही लोड येत नाही, नाहीच येते लोड आज समजा. आज शेवटी पेंट लागला होता. आपली बैठक पद्धत अशी काही रोटरच्या टायमाला बैठकी नागराला तर आपण डायरेक्ट मांडी घालू. सकाळी काकांनी हे वावर पेरलं बरं. मित्रांनो ट्रॅक्टरला लोड घेऊ राहिला, 100% पेंट लागलाय. काकांना फोन करू आणि हत्यार घेऊन यायला लावू. कारण की लोड घेऊ राहिला. मित्रांनो काढलाय पेंट वगैरे परत चालू केलं. आता कुठं ट्रॅक्टर एकदम स्मूथ चालतोय. मगाशी चालतच नव्हता ट्रॅक्टर, एवढा लोड घेत होता का माप नाही. आता तरी थोडा बरा चालतोय. तर मित्रांनो आता डायरेक्ट मकाच्या वावराला सुरुवात केली. घेतलाय डायरेक्ट आऱ्याखाली 1200 वर चाललंय. काकान ते तिकडं मका तोड राहिले. आता त्या बाजूला थोडं आणि एवढं आसमावर राहिले त्या झाडांपर्यंत. तुम्ही म्हणशाल रोटर इथे जॉईंट कुठं गेला. जॉईंट रोटरने तिकडे फेकला. डायरेक्ट रोटर खाली चालू होता. आपली पिण्यानं अजून काही धोका देईल नाही. कंडिशन पाहून घेऊ आपण कसं काय बा. गरम तरी होईल. काही आधच करायचं नाही. स्वराज का लोहा हा जॉईंट फेकला. ट्रॅक्टर बंद करून टाकला. आपल्याला माहिती काय प्रॉब्लेम झाला. ही पिन खराब झाली, हिला बदलायला पडेल. ही पिन आहे आपल्याकडे पण नेमकी घरी ये पा ही गोल्ड राहते, ती बदलायला पडेल. चला पिन घरून जाऊन घेऊन येऊ. पिन डिक्केट टाकायची बात होती. नटा आणली पण पिन कुठं ध्यानात राहील. इथं पाणी किती पाणी साचेल. तर मित्रांनो हे बघा ब्रँड न्यू पिन घेतली. जाऊ ट्रॅक्टरच्या दिशेने. ब्लेडचं दिसतंय बरं का. रोटर खाली गेलो होतं ना. हा का? ठीक आहे. हे ते गोल इथं आलं पाहिजे पा. गोल आलंय का सेंटर दाबले. थोडं उलट 1 आठ कमी करा. बस 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 ठीक आहे. अभि आपली डिक्की लय बारीक झाली. एखादी बनवायला लागेल आज. रोटरलाच पाठीमागे एखादी डिक्की बनवायला लागेल. हा रोटरच्या पिन लय जोरात पाऊस चालू झालाय. एकटा आधीच वल्लय त्याच्यात पाऊस चालू झालाय. काय खरं नाही राव. अवघड काय नाही अवघड. मित्रांनो परत एकदा काम चालू केलंय. पाऊस पण बंद झालाय आणि आता हे पा एवढं राहिलं 8 तास आणि तिकड राहिले पा तेवढं असं राहिलंय. मग वावर फायनली त्या 2 वावरांची बात केली तर चाकाऱ्या आणि 8 तास ते पण फायनल. तर मित्रांनो 8 तास टाकतोय. हे बघा वावर कसं दिसतंय ना ते कमेंट करून सांगा. आता एवढं राहिलं एकदा बसलंय. हे पा पातीच दिसून नाही राहिले. एवढं खतरनाक बसले. आपलं हत्यारी चढ कायच्या काही घ्या करून. तर मी पॉवर ट्रॅकला भेट देऊन आलो. थोडं काय तर राहिलं होतं. कोणत्या गिअर मध्ये चालू आहे काय माहिती. लय स्पीड आहे काय सगळं.
आहे पा पुदिन्याची शेती. हा म्हणजे आपला गावठी नाही, चायनीज आहे हो, बहुतेक चायनीज आहे वाटतं. चला मित्रांनो जाऊ आपल्या ट्रॅक्टरकडे. हे सकाळी काकांनी पेरलं, हेच ते वावर. ड्युल क्लच ट्रॅक्टर आहे, पॉवर ट्रॅक. आवाज लय कडक आहे बर का ट्रॅक्टरचा, कडक फायरिंग कडतो कडक. काकांचं कुठं वर आले पाहू. उरकलं तर मित्रांनो परत एकदा एंड काढून 8 तास मारतानी आपल्या मस्त गाणे बिणे चालू आहे Spotify. वाजले आणि परत एकदा ते हत्यार एवढं वजनदार आहे ना, त्याच्यामुळे खतरनाक लागते हाताला. ट्रॅक्टरवरच घेऊन सुटायला पडेल आता. हे एवढं राहिलं 8 तास, पुढच्या चाकाऱ्या पुढच्या वावरातले 8 तास दिलंय आता काकांच्या हातात. बस आमची जिरली नाही, लय जिरली. सकाळपासून ट्रॅक्टरवरच आहे, जाम झालं जाम. तसं तो काय ट्रॅक्टर चेका गाव भरले, पहिल्या ह्याच्यात काढला बाहेर, झट्टेच नको ते. बेकार काम राहतं ट्रॅक्टर पासून. इकडं बा फोनवर पाहिलं मजा वाटते, आम्हाला वाटायची. या वर्षी बाबा असा अनुभव आला. जिरली आमची जिरली ब्लॅक व्हील. काय शेती चालली या बा ना. पेरणी झाली. हा कोपरा राहिलाय. नो रोटर मधून पा काय निघाल 1 2 हे 2 हत्यार निघाले रोटर मधून. या मारेला होता.
राजा भाऊ धन्यवाद 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 रोटर केल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. मित्रांनो 6 वाजले आणि कोरा चहा पिऊ राहिलो आणि समोर कुट्टी मशीन चालू आहे, त्याचा आवाज येऊ राहिला. ट्रॅक्टर थांबलाय. मी कालच्या ब्लॉग मध्ये विचारलं होतं का रोटरचे नट आपले सारखे सारखे तुटतंय, तर एका सबस्क्रायबरने आपल्या कमेंट केली छान अशी का एस एस ॲग्रो फार्मिंग म्हणून का नट तुटणं चांगलंय. काही समजा रोटरवर लोड आल्यावर नट जर नाही तुटले तर गिअरबॉक्स मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर एकदम बरोबर आहे. तुम्ही बरं झालं सांगितलं तुम्ही. बरं झालं सांगितलं तुम्ही. मी विचारतच पडेल होतो का नट का बरं तुटतात. तर खूप खूप धन्यवाद सांगितल्याबद्दल. चला रोटर सोडून ठेवू. ट्रॉली आणायला जर बोलवलं रोटर सोडून ठेवलेलं बरं. चला डाबर वगैरे जोडलंय. एवढा जुना ऑक्स पण चालू आहे, एकदम जुना, एकदम म्हणजे एकदम चांगला. तो 6-7 हजार तास चालेला असेल, एवढा जुना असेल तो ट्रॅक्टर. पहिले आपल्याकडे तोच यायचा पेरायला तो ट्रॅक्टर, तेव्हा आपल्याकडे ट्रॅक्टर नव्हता तेव्हा. हे बदलायचा एवढा फायदा आहे ना, गिअर शिफ्टिंगला हाताला म्हणजे जास्त त्रास नाही होत. भरली आहे ट्रॉली. चाललोय भाऊ, कारण की जोरात चालल्यावर पडत ते खाली. लोटा टाकेली वल्ले वावर आहे त्याच्यामुळे ते इथंच कुठंतरी खाली करू रस्त्याच्या त्या बाजूला उपाटी कापट्यांमध्ये. फाक गाडला असतं ना, गेलं असतं बरं. काल कसं गेलं होतं फाक आणि इट्टी लागत तिथं सरळ नाही तर खाली निघून जात. फाक काढायला लागत होती. तर मित्रांनो केलाय ट्रॅक्टर खाली सुटू. हात पायला पडलं खाली करायला. आलोय घरी. खाली करायला लई टाइम लागला. असंच काहीच होता आजचा आपला दिवस. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. 1000 झाले आपल्या ट्रॅक्टरची रेस कॉलायची. आणि मित्रांनो एक तुम्हाला सांगायचंच राहिलं, त्या ऑक्स ट्रॅक्टर मध्ये डिफरेन्शियल लॉक होतं यार. आणि त्यांनी साईड ब्रेक पण मारून पाहिला. साईड ब्रेक पण काय म्हणजे आत्ताच्या ट्रॅक्टरचे ब्रेक आहे ना त्यांचे ऑक्सचे सेम तसाच ब्रेकिंग सिस्टीम. एक नंबर ब्रेक यार. तसे आपले ब्रेक खरंच ब्रेक नाही लागते खरं. तुम्ही किती दाबा ब्रेक, किती चाक लॉकच होत. साईड ब्रेकचं काही कामाचं नाही. नॉर्मल फक्त चाक स्लो होतं, असं थोडं 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 पुढं सरकत राहत, लॉक होत नाही जसं ऑक्सचं होतं. आणि त्याचं जागीच वाहण्याचं कारण आहे की त्याची लांबी लय कमी आहे एकदम. म्हणजे आता काय सांगायचं, ट्रॅक्टरचं मी इथं बसेल आणि त्याची लांबी इथं संपत्ती. हे पण एक कारण आहे त्याला जागीच फिरायचं. आणि लांब ट्रॅक्टर आहे हा आपला, त्याच्यामुळं त्रास होत असेल त्याला जागीच फिरायचं. असं काय असू शकतं. पण नाही, ब्रेक थोडे ॲडव्हान्स द्यायला पाहिजे नाही का.